जय श्रीराम मित्रांनो. सकाळ सकाळी किटलीला दूध होतं झालं म्हणताना किटली ओतून चाललो बघा कामावर. तर गाडी जरा खांद्यावर घेऊन चाललेलो कामावर. तोपर्यंत आपला राजूभाऊ गाठ पडला. मग मशीन लात घालून त्याला बाहेर काढली बघा. तोपर्यंत जरा कामाला चाललो, जरा पोटपूजा करावं म्हटलं, जरा इडलिंबू पिळून प्लेटमधली पोहे जरा हलकी केलो बघा. मग तोपर्यंत कपाला बी कशाला वज्ज म्हणून त्यातला बी चहा जरा घशात ओतून घेऊन तर आलो बघा मशीनकडे. हे जरा हत्ती जरा उचलून खांद्यावर घेऊन चाललेलो. तोपर्यंत जरा ज्यूसची गाडी आली, जरा मशीनला ज्यूस घालून घेतलो आणि हे सायकल जरा चालवा म्हटलं. जर सायकल चालवून बघाल तर ही दोन पैलवान येऊन गाडीत बसले. तर बारकी सायकल ती जरा हातच्या हत्तीनं भरून भरून देऊन पाठवत होतो. आणि हे आमचा अतुल दादा बघा, लई दिवसांत गाठ पडलेला, त्याला जर व्लॉगमध्ये घेऊया म्हटलं. तोपर्यंत ही मामा बघा 110 मध्ये 5 घालून आलता. तोपर्यंत संध्याकाळ बी झाली, जर संध्याकाळ बी झाली म्हटलं. तोपर्यंत जरा वांग्यात झाड होतं, जरा वांगं तोडून खाऊया म्हटलं. हे वांगं घावलं बघा जबरदस्त. मध्ये त्यामध्ये आमचे 136 वाटण्या केला आम्ही. तर तिघं जण होतो, त्यात 136 वाटण्या करून खाल्लो. संध्याकाळ झालेली, जरा मशीन घेऊन लावून चाललो बघा घरा. तोपर्यंत आपलं इमान एक पार्सल आलं, जर इमान घेतलं ते तुम्हाला मी अनबॉक्सिंगमध्ये करून दाखवणार आहे पुढच्या एका व्हिडिओमध्ये, रील्समध्ये. आपला अवतार जरा 60 वर्षावरनं 30 वर्षाला आणावं म्हटलं. तो आपला अजिताकडे आलतो बघा. त्यानं काय एवढ्या क्रीमा लावून साफ केला तरी आमचा चेहरा काय साफ व्हायला तयार नाही. रुको जरा सबर करो. तेवढ्यावर बी न ग बस जरा रोड रोलला फिरवून सोडला बघा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. कुठल्या तर बाबत जरा विभूती टाकून जरा केस सरळ करून घेतला बघा. जरा कटिंग कसं झालंय आणि कसा दिसालोय जरा कमेंट करून सांगायला लागते. आणि तिथनं आवरून आलो बघा घरी. व्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.